24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील शिडको हाडको भागातील श्रीराम मंदिरामध्ये आहोत। सर्वप्रथम सर्वांना रामनवमी निमित्त लक्ष शुभेच्छा। आज श्रीराम जन्मानिमित्त आज संबंध देशामध्ये श्रीरामनवमी सर्वत्र साजरी होत आहे। त्यानिमित्त सर्वत्र रात्री 12 पासूनच फटाके असतील, ढोल ताशाचा आवाज असेल या ठिकाणी चालू आहे। बऱ्याच ठिकाणी आरती देखील आहे। या ठिकाणी देखील श्रीराम मंदिरामध्ये सकाळीपासून महापूजा आरती झाली। त्यानंतर या ठिकाणी आज सकाळीपासून या ठिकाणी रांगा लागल्या होत्या। त्यानिमित्त या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर हे देखील या ठिकाणी आज शिडको परिसरामध्ये राम मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत। त्यानिमित्त राम भक्तांना दिलेल्या शुभेच्छा आपण घेत आहोत। सर्वांना जय श्रीराम। अयोध्यामध्ये भव्य आणि दिव्य अशा मंदिरामध्ये रामललाची प्राण प्रतिष्ठापना झाल्याच्या नंतर पहिल्यांदा रामनवमी येते। 22 जानेवारीला जिल्ह्यातल्या, राज्यातल्या आणि देशातल्या सर्व जनतेने जल्लोष केला, दिवाळी साजरी केली आणि रामललाच्या आगमनाच्या नंतरची रामनवमी आज अतिशय मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। आम्ही सकाळपासून त्या सगळ्या कार्यक्रमात आहोत। सकाळी विश्व हिंदू परिषदेने अतिशय भव्य अशी मोटरसायकल रॅली काढली। माझ्या माहितीप्रमाणे मी पहिल्यांदा एवढी मोठी मोटरसायकल रॅली बघितली। यशवंत नगरच्या राम मंदिरामध्ये राम जन्माच्या वेळेस मी उपस्थित होतो। आमच्या महिला भगिनींनी राम जन्माचा उत्सव एवढा मोठा साजरा केला, एवढा आनंद होता, तो माझ्या डोळ्यांनी बघितला। रामनवमीची जी समिती आहे त्या समितीने देखील रेणुका माता मंदिर गाडीपुरा येथून मिरवणूक काढली। मी अशोकरावजी चव्हाण साहेब, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संतोषरावजी अंबर्डे, दिलीप भाऊ कंदकुर्ते, अन्य मान्यवर, आता सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं अवघड होईल, सगळ्यांनी आरती केली आणि त्या ठिकाणून मिरवणुकीला सुरू झाली। त्या ठिकाणचा एक जल्लोष बघितला। शिडको हाडको भागामध्ये यावं, शेवटी सगळ्या ठिकाणी कुठेही दर्शन घेतलं तर एकच आहे, पण राम लल्लाच्या दर्शनाच्या बरोबर या भागातल्या जनतेचं, आया बहिणीचं सगळ्याचं दर्शन घेण्याची संधी या निमित्तानं मिळते। म्हणून आम्ही सगळी मंडळी इथं आलो। आज अतिशय जोरात उत्साहात रामनवमी साजरी होत आहे। मला तर असं वाटतं की नांदेडमध्ये या मिरवणुकीत 5-6 लाखापेक्षाही अधिक हिंदू बंधू आणि भगिनी सामील होत आहेत आणि अशा प्रकारच्या उत्सवामध्ये आम्हाला भाग घेता आलं, त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो। आज रामनवमीच्या तमाम हिंदू बंधू भगिनींना माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। जय श्रीराम। प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।